पाय बापू मोहन्या, मी काय म्हणतो, माझा म्हणणं फक्त एवढाच आहे, का तू वाईट बराबर फोडतो. रोटावेटर बराबर मार, उभी उभी मार बे. आडवी मारतेस ना, लमच्या तास वाढवतेस. अगा हो ना गा, तू काला टेन्शन घेतेत. बढियापैकी मारतो ना मी, तू टेन्शन नको घेऊस. अरे तर टेन्शन नाही घेशील तर का घेशील? कास्तकाराची गत माहित आहे ना तुला, कसा होते तर मग कास्तकारीचा काम. हो रामकर बेटा, टेन्शन नको घेऊस म्हणते. बढियापैकी गव्हाची पेरणी झाल्या पाहिजे लवकर लवकर. मग तिकडं दुष्काळी पाऊस येते, मग गहू सापडतेत. लवकर पेरणी झाली तर लवकर निघते गहू. अगा निघते ना, बोशी वेळ लागते का? नाही गा, लवकरच थोडी होते. पेरलं का उद्याच निघते अशावानी थोडी राहते. वेळ लागते का नाही लाग रामखोर बेटा? अरे वेळ लागल, पण कितीक लागणार आहे? कितीक लागल म्हणजे तास नाही बदलून द्यावा लागत लंबडीचा. तासाचा पैसा का फुकट घेतेस का बे? वेळ लागल म्हणजे लमच्या एका वेळ फुकट करून देत असेल ते बात कर. अनाबे कुणाल्या तू, मला लवकर लवकर गहू शिपू लाग बराबे. पेरणी लवकर करू लाग, लवकर पेरणी झाल्या पाहिजे. लमच्या मग तूही कसा आहेस, तुला रोजीना ठेवला तरी लमच्या इचकतेस मग. अरे पेरू लागतो ना तुझी, तुझा पेरणी झाली म्हणजे झाला. गव्हाची पेरणी तुझी मंगा नाही राहिली म्हणजे झाला. हो रामखोर बेटा, कोणत्या कृषी केंद्रातून आणलास बिजाई? हा कृषी केंद्र आपल्या गावचाच हो. कोणता आपल्या गावचा? आपल्या गावात 2-3 कृषी केंद्र आहेत. कोणता आपल्या गावचा? अरे तो गणेश कृषी केंद्र का? तेतनाल सांगतो ना मी सगळ्या गोष्टी. उधारी ठेवते तो. दवाई औषधी कोणती फवारणी लागली, खत लागला तेतनाल चांदणी. उधारी ठेवते ना, सगळ्या गोष्टी बरोबर होतेत. मग आता मला एक गोष्ट सांग, तू रब्बीच्या फसलीला कोणता धान लावतेस आता? मी धान आणावलं जाओ, बाहुबली धान लावेन म्हणतो तू आता. तर रब्बीच्या फसलीला नाही का, बाहुबली धान बढियापैकी लावतो. आणि मी कोणता लावतो तर मला काय समजूनच नाही राहिला. तुमचा बाहुबली आणू का बाजीगर आणू तर बाजीराव आणू का आंबाडीचा भुरका आणू तर काय समजच नाही. अबे का सगळं पिक्चराच्या नावावर धाना निघलं बे. आणि हरायब्रिडचा आण ना बे, चांगला मस्तपैकी हलकावाला आणजो. अबे हायब्रिडच्या धानाची बिजाई बहु महाग येते ना बे. माणसाची पुरी बोत्रे जड होते बेट्या. अबे तर मग कास्तकारी करशील कस का तू? कस का करीन म्हणजे, हाताना करीन, पायाना करीन, डोक्याना करीन, खत मारीन, सगळ्या गोष्टी तशीच कास्तकारी केल्या जाते. अबे बैल बुद्धी, कोटी गेली तुझी एवढी बुद्धी, धोड्यात गेली. चल जाऊ दे, तुझ्या संगाई तोंड वाजवण्यात काही अर्थ नसेल लंबडीच्या. पेरणी करू लाग ना आपल्या घरी चोकार. सिंगल तास मारू का डबल तास मारू? अरे जेवढा वाटते तेवढा मार ना गा. चांगली वाईट फुटली तर सिंगल तासच कर. ना चांगली नाही फुटली वाईट, बड्या वाईट नाही जमली तर मग डबल तास. नांगरणी चांगली जमल्या पाहिजे ना गा, तेव्हाच तर फसल चांगली येईल. तुझाही म्हणणं बराबरच आहे. तुझाही काही चुकते का मला माहितच आहे ना गा सगळ्या गोष्टी. माझा तर नाही चुक, पण तुमच्या लमच्या लाता मारून खेदाडीन. मलाही तू फोकू लागबे गहू. लवकर झाल्या पाहिजे माझी पेरणी. पेरणी लवकर झाल्या पाहिजे, पेरणी लवकर झाल्या पाहिजे म्हणते हरामखोर. लागणार कामात आता, होऊनच राहिले ना तुझी वाईट. मी काय म्हणतो, तो डोक्यावरचा पोता नाही का खाली उतरव आणि त्या टपाईमध्ये जरा जरा गौरी चावू. तिघे जण शिपू, लवकर लवकर झाल्या पाहिजे. अरे लवकर लवकर कसा बे? माणूस हो का बेटा मशीन हो? लवकर म्हणजे ना बिघडली का नाही मग तुमचा झोड प्याव मी. अरे लवकर म्हणजे कमी वेळात झाल्या पाहिजे ना. मी तुझ्यासाठी रोजी नाव का घडीभर म्हणलं असता, आता मित्राच्या नात्यानं करू लागतो. आंबा करू लागतेस तू, मला सप्पाच माहित आहे. अबे मोहनिया, तुझा लगन जुडला का बे? काल पोरगी पाहायला गेलतास ना तू? अबे का बेटा लगन जुडते? ते पोराच्या आणि पोरगी बोलते, लंबडीची मला म्हणते मी तुमच्या संग लगन नाही करा म्हणते. माझ्याही पोरात टकलच होतील म्हणते. बराबरच आहे ना भाऊ त्याची गोष्ट, तिचा काय चुकला? आणि ते लंबडीची माणसाच्या वाणी बोलत तिचा नाही चुकला. छक्क्या चुक्क्याच्या वाणी बोलते. आंबा ना तू टकलास तर तुझा का चुकला नाही का? लंबडीच्या वीग लावून जायला पाहिजे होता तुला. कोणची आंब्यातली वीग आणू, म्हशीच्या केसा लावेन पुष्टीचं कापून लावू ना, ते तरी चांगलं होतील. लंबडीच्या टकला गुब्या. अबे कुणाल्या कोणाला टाकला म्हणलास रे तू? लंबडीच्या झोडपून देईन. अबे तू ना माझा झोडपशील? ये बरा, येतो ना. का म्हणणे आहे? ये मायाकने. काहून लंबडीच्या तुला मायाकने यावला शरम लागते का? मायाकने मायाकने करतेस. अबे लमच्या येवा तुमचा आलो गेलो तर मस्त मारीन मस्त मारीन. लवकर लवकर पेरणी करावची आहे ना, तुम्ही ती मजा मारी करत्या रामखोर बेटा. बे लंबडीच्या टेंग्या, तुझी पेरणीसाठी आम्ही का करून बे ती? मला रोजी देऊन राहिलास का तू? अबे मग चोकार बरा भेटणार तू. तुला नाही द्या तासाचा पैसा. काहून? तुझ्या बापाला द्यावं लागतील. तो मेला मा बाप केव्हाचाच, तो नाही द्या आता. लंबडीच्या येते येते ना झगडा करते. लवकर लवकर पेरणी होईल म्हणतो तर रामखोर बेटा झगडा करते. पाय बे कुणाल्या, मी काय म्हणतो, चांगल्या व्यवस्थित प्रकारे नाही का बीज सीप चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे पेरणी. मग माझा गहू वापला नाही का तर मग तुला येऊन मार्याव मी. अरे तर भाऊ मी रोजी पुरताच आहो ना का माणूस. मी का तुझ्यासाठी गहू नाही वापरलं तर मी का जिम्मेदारी घेतलो का? अरे जिम्मेदारी म्हणजे तू कसाही करशील तर कसाही वागशील तर कसाही वागू देईन का तुला? कसा वागत आहो तुम्ही? अबे हीट लंबडीच्या, तुला का म्हणत आहो मी, पेरणी व्यवस्थित झाल्या पाहिजे. अरे होते ना बाबाजी तुझी पेरणी व्यवस्थित, बिघडली नाही म्हणजे झाला. हो ठीक आहे, ठीक आहे. अशी पेरणी करावी लागते ना, तुमच्या संग करावं लागते म्हणून मला मोठा त्रास आहे बे. अबे ह्या माणसाई संग काम करणे म्हणजे एवढा त्रास काय सांगूच नको भाऊ. अरे तर करशील नाही तर का तर कास्तकारी नाही.
अरे कास्तकारी नाही म्हणतेस. शेतीत राबू राबू कंबर मोडून गेली माणसाची, तरी शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही भेट का. आता तोता आहे भाऊ, का म्हणशील कोणाला. कर लवकर लवकर काम. तर पहा सबस्क्रायबर बंधूंनो आणि भावांनो, आमची व्हिडिओ बघत असाल तर मस्त वाटली असेल तुम्हाला. आता आमच्या गावाकडे अशी गव्हाची पेरणी होते. तुमची गव्हाची पेरणी झाली का म्हणून ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. मग ठीक आहे, धन्यवाद.